हॅलो नमस्कार, मी आकाश। आज आपण आलो आहोत पुण्यातल्या रविवार पेठेत बढाई आळीमध्ये गौरी गणपतीसाठी लागणारं इको फ्रेंडली डेकोरेशन आज आपण बघणार आहोत। ॲड्रेस तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल। चला आता व्हिडिओ चालू करूयात। काय दाखवणार आहे पहिले? गणपती बाप्पा मोरया। गणपतीसाठी आपण सगळं डेकोरेशन ओके, गणपती बाप्पा मोरया। ज्याने जे मागितलं त्या पद्धतीने आपण तयार करून पण दिले आणि देतोय। अच्छा, हे बघा, हे आपण कधी पण काढा, खाली पण लावता येईल। हां, हे सगळं फोल्डिंग आहे। ओके। काय साईज असणार आहे? हे उंचीला 23 इंच आहे। ओके, ही लांबीला 18 आणि रुंदीला 15 इंच। ओके। प्राइस काय असणार आहे? हे प्राइस 700 रुपयाला आहे। अच्छा, हां। इतक्या किंमत आहे बघा, हे 400। काय प्राइस आहे? गणपती बाप्पा समजा चौरंगावर बसवणार, हे आपलं गणपती बाप्पा हे चौरंग, हे असं मागणं बसवून दोन्ही साईडला 2 मोर उभे करून टाकायचे। हां, हे मोठे आहेत, पण छोटे लावायचे। ओके। हां, ठीक आहे। आता इथे गणपती बसले आणि हे दोन्ही साईडला आपले असे मोर लावले, पण लावू शकतो। असं छान दिसत एकदम तिथे ओके। हे कमळ, हे सगळं फोल्डिंग आहे। काय साईज आहे याची? हे आहे 2 फुटाचं, हे 700 रुपयाला। ओके, छान। सगळं फोल्डिंग करता येतं, नको असेल तेव्हा काढून वगैरे ठेवता येईल। ह्या कमळामध्ये छोटा साईज पण असतो। हे लहान साईज आहे त्याच्यामध्ये। ही लहान साईज, याची काय प्राइस असणार आहे? हे 500 रुपये। वरती किती 3 फूट राहिले असेल ना झाड? हा अष्टविनायकासाठी सेट। हे अष्टविनायक असे लावता येईल। हां, हे 8 अष्टविनायक 8 साईडला इथं आणि मध्ये आपला मोठा गणपती एवढा। हो। 2 फुटाचा गणपती मस्त दिसत, डिसेंट होऊन जाईल। हो। तशाच पद्धतीनं हे पण आहे की असं पण करता एवढा नाही येईल अष्टविनायकासाठी। हे असंही लावता येईल, 700 रुपयाला। हे असंही लावता येईल, तिथं गणपती पण लावता येईल। हा इथं तसंच सेम अष्टविनायकासाठी, परंतु सिस्टम थोडी चेंज। ओके, डेकोरेशन ह्या पद्धतीनं पण करता येईल, या पद्धतीनं करता येईल। ओके। अष्टविनायक लावता येईल। त्याची काय प्राइस असेल? हे जाईल जवळजवळ जाळमध्ये गेले म्हणून 1500 पर्यंत जाऊ शकतो। ओके, 1500 पर्यंत प्राइस असणार आहे याची। याची काय प्राइस आहे? महाग आहे, 600। अच्छा, फक्त 600 रुपये। त्यामध्ये स्वामी पण आहेत, ते 500 रुपये। ओके, पण आहेत 550। साईज काय त्याची? ते 4 फूट। 4 फूट। अशा पट्ट्या असतात, यामध्ये अजून डिझाईन असतं। हे अशा 4 पट्ट्या घेऊन आता मोठा स्तंभ करता येईल। 4 फुटाचा काय प्राइस आहे? चिटकवला की 4 फुटाचा स्तंभ होऊ शकतो। एकाची काय प्राइस असणार आहे? हे 200 रुपयाला एक पट्टी पडते। ओके, हे तेवढी टाकून देतो। आता अजून ह्याच्यावर राजमुद्रा वगैरे बॅकग्राऊंड करता येईल। समजा हे चौरंग आहे, 700 रुपये। चौरंगाच्या मागणं असं हे राजमुद्रा लावली आणि हे अशा हत्ती लावले दोन्ही साईडला। जरा मोठा हत्ती लावावा लागेल, त्यासाठी आपण हे असं लावून दाखवतो।
असं लावलं तरी एकदम डिसेंट सेट होऊ शकतो. हा सेट कितीला पडेल पूर्ण? जाऊन तो 1000च्या आसपास जाईल. 1000च्या आसपास होऊन जाईल. 8 इंची हत्ती आहे 120 रुपयाला. ओके. 4 इंची हत्ती गाय 50 रुपयाला पर पीस. 6 इंची हत्ती गाय 75 रुपयाला पर पीस. हे 3 इंची कमळ हे 25 रुपयाला. 4 इंची राजमुद्रा 50 रुपये. या 2 इंची राजमुद्रा 30 रुपये. हे अशा देवळ्या पण असतात. किती रुपये? हे 250 रुपये. ह्या अशा प्लेन पण असतात. ह्या 75 रुपयाला पर पीस. ओके. सगळं साईज वाईज असतं. ह्या छोट्या मोठ्या हे पण असं या मोठी साईज ही 125 रुपये. ओम सूर्य म्हणजे ओम सूर्य ते छोटं 4 इंची 50 रुपये. त्या 6 इंची 100 रुपये. असं घ्याल तसं त्या पद्धतीने रेट आहेत. हे वजनी कवल आहे आपलं. काय प्राइस? हे 12 इंची 250 रुपये आणि ते 8 इंची 200 रुपये. त्यात अजून छोटी साईज असते पण आता आपल्याकडे नाही आहे. यात छोटं राजमुद्रा मोठं राजमुद्रा पण असतात. राजमुद्रा 30 रुपये 30, 50, 100, 300, 200, 400. हे 200 रुपयाला आहे. यात अजून कितीला? हे 300 रुपये.